नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आत्ता आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये. काल रात्री आपण कोकण कन्याचा प्रवास करून रत्नागिरीमध्ये आज सकाळी पोहोचलेलो आहे. एक छोटंसं काम आहे त्यासाठी आलो. सो हा वन डे शॉर्ट ब्लॉग असेल आपला रत्नागिरीमधला. आज दिवसभर आपण रत्नागिरीमध्ये असणार आहोत. चला व्हिडिओला आता सुरुवात करूया. आत्ता मी आलो आहे लांजेतील माझ्या आवडतं उपाहारगृहात म्हणजेच तांबे उपाहारगृहात. मेदूवडा घेतला आहे नाश्त्याला. अगदी एस टी डेपोच्या समोर हा हॉटेल आहे. चला नाश्ता करायला या. लांजा हायवेवरील हा उड्डाणपुलाचं काम अजून किती वर्ष चालणार आहे काय माहीत. आहे तसंच आहे. लांजा बस डेपो समोरील हा रोड हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. आणि त्याची अवस्था बघा कधी होणार आहे काय देवा ठाऊक बाबा. सर्व काम संपून आता आपण आलो आहोत लांजा डेपोमध्ये. आणि अशा प्रकारे काही लांजा डेपो आजच्या दिवसातले सर्व काम संपून आत्ता आपण परत आलो आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. आणि रात्रीचं असं काही रेल्वे स्टेशन आपलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन.
आता गाडीला अजून खूप वेळ आहे आपल्याला, ऑलमोस्ट आपल्याला अजून 2 तास आहेत. थोडंफार करून रेस्ट करूया आणि फिरूया पूर्ण रत्नागिरी रेल्वे स्टेशन, बघूया आपण कसं काय आहे. आत्ता आपण आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. साधारणतः 6 वाजता मी आलेलो रेल्वे स्टेशनला. आपली ट्रेन आहे 9:30 तुतारी आणि बऱ्यापैकी आपल्याला टाईम आहे. सो फिरतोय रत्नागिरी रेल्वे स्टेशन बघतोय, कारण बाहेर जास्त जाऊ शकत नाही, पाऊस जोरदार आहे दुपारपासून. आपल्याला अजून 1.5 तास वाज बघायचे. साधारणतः आता वाजल्यात 8. थोड्या वेळाने जेवायला जाईल बाहेर, जेवेन नंतर परत एकदा स्टेशनला येऊन वाट पाहेल. जास्त काही शूट करता आलं नाही दुपारी, कारण पाऊस खूप आहे बाहेर. आता रत्नागिरी जबरदस्त पाऊस चालू आहे. ज्या कामासाठी रत्नागिरीला आलेलो ते साधारणतः दुपारी झालेलं. त्यानंतर भरपूर वेळ होता आपल्याकडे, पण रत्नागिरी फिरायचं थोडंफार इच्छा होती, ती अपूर्ण राहिली, कारण पाऊस आत्ताही जोरदार पाऊस चालू आहे बाहेर. त्यामुळे मी प्लॅटफॉर्मला आलो आहे. रात्रीचे ऑलमोस्ट आता 10 वाजलेत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनला अजून पण मी तुतारी ट्रेनची वाट बघतोय. अर्धा ते पाऊण तास लेट आहे असं सांगतो. मे बी 15 मिनटात येईल असं आहे, बघूया. खूप लेट गेलं आहे, झोप पण खूप आले. एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 30 पर आ रही है. गेले अर्धा तास फक्त एवढीच अनाउन्समेंट ऐकतोय मी. गाडी का अजून प्लॅटफॉर्मला येत नाही आहे. पाऊण तास लेट आहे. पाहिलेली गाडी पाऊण तास लेट, पण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला येते.
रात्रीचे ऑलमोस्ट 10:30 झाल्यात आणि आत्ता आपण रत्नागिरीवरून निघालो आहे. तर इथे फायनली 10:30च्या आसपास आली. आता मी जास्त काय सूट न करत झोपतो, कारण खरंच खूप झोपेची जास्त गरज आहे. सो मुंबईला पोहोचल्यानंतर आपण पुढचं तुम्हाला सांगतो काय कसं काय असेल ते. चला आता झोपूया.